पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी बघूया। मनोज जरांगेंना मराठा आरक्षण शांतता रॅली ही त्यांची आज हिंगोलीमधनं सुरू होतीये। जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि 13 तारखेनंतर आपली भूमिका आपण स्पष्ट करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलेलं आहे। हिंगोलीमध्ये जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी देखील झालेली आहे। सकाळी 11:30 वाजता जरांगेंच्या शांतता रॅलीला सुरुवात होईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत या रॅलीला सुरुवात केली जाईल। शांतता मराठा आरक्षण जनजागृती आम्ही सुरू केली आज हिंगोलीपासून आता हिंगोलीला निघालोय। मराठा ताकदीनं एकत्र येणार, थोडंफार कमी होणारच आहे कारण कामाचे दिवस आहेत, विठुरायाची वारी पण समाज जास्तीचा तिकडं असतो, पण आमची शक्ती काही ते मराठी सगळे बाहेर निघणार आणि आम्ही सरकारला जागा करायचं काम करतो। निवडणुकीच्या अनुषंगानं मराठ्यांमधली जागृती रॅली आहे। नाही ती जागृती रॅली अशी मोठी होणार, तुम्ही नुसते बघा, आणखी मुंबईत जायचं राहिले, ही रॅली लई डेंजर होणार। ज्या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात होणार आहे त्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। मनोज जरांगे आजपासून मराठवाड्याचा दौरा करतात। या दौऱ्याची सुरुवात हिंगोलीमधून होतीये। मराठा आरक्षणासाठी शांतता जनजागृती रॅली आज हिंगोलीत काढली जाणार आहे। जरांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही रॅली काढली जाणार आहे। या रॅलीसाठी हिंगोली जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांच्या वतीनं चोख नियोजन करण्यात आलेलं आहे। 1200 स्वयंसेवक या रॅलीमध्ये सेवा देणार आहेत आणि स्वयंसेवकांनी आता शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरामध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे। साधारणतः दुपारी 12 वाजता या ठिकाणी जे ते मनोज जरांगे यांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणावरून शहरामधील मुख्य रस्त्यावरून ही रॅली निघणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकता हळूहळू मराठा समाज बांधव स्वयंसेवकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। शहरामध्ये सुद्धा जय्यत तयारी या रॅलीच्या पार्श्वभूमीवर केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 200 भोंगे यासह वेगवेगळे फ्लेक्स आणि अनेक LED वॉल, टेहाळणी टॉवर हिंगोली शहरातील मुख्य रस्त्यामध्ये उभारण्यात आलेले आहेत। आलेली गर्दी बघता या ठिकाणी पोलिसांच्या वतीने सुद्धा मोठा बंदोबस्त दिला जाणार आहे। शहरालगत असलेल्या बळसोंड भागामध्ये मनोज जरांगे यांचं भव्य स्वागत केलं जाणार आहे। त्यानंतर मनोज जरांगे शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरामध्ये दाखल होणार आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील, पूजन करतील आणि त्यानंतरच रॅलीला सुरुवात होणार आहे। साधारणतः 3 ते 4 वाजता समारोपीय भाषण जे ते इंदिरा गांधींच्या पुतळ्याजवळ होणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे माध्यमांशी सुद्धा संवाद साधण्याची शक्यता आहे। कॅमेरा पर्सन आकाश सह माधव दिसके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।